आणि मी तर म्हणते ज्यांनी हे सुरू केलं, हे ज्यांनी बीज रोवलं त्यांचं ना पिढ्याने पिढी चांगलं होईल सर. तुम्हाला खरं सांगते, अंतर्मनातून सांगायला खूप चांगली व्यवस्था केली त्यांनी. मिडल क्लासची लेकरं एवढं शिक्षण घेऊ शकत नाहीत ना हो. मुलींना एवढं लक्ष देणं, हे करणं ते करणं काय का आईवडिलांची जबाबदारी संपली की त्यानं सोडलं म्हणजे सगळी जबाबदारी यांच्यावरच घेता. खूप चांगलं आहे त्यांचं, चांगलं होईल ज्यांनी बीज रोवलं त्यांचं. एवढ्या कमी पैशामध्ये कुठंच होत नाही. नांदेडमध्ये तर किती हाय रेट आहे तो, तेवढा रेट देणं शक्य नाही सगळ्यांसाठी. खूप चांगली व्यवस्था आहे. आठवड्याला कॉल पण येतात विद्यार्थ्यांचे, बरोबर ते टायमिंग देतात. पालकांना अगोदर बोलतात तुम्ही खरं त्यांचे पाल्ले आहेत काय चेक करतात, नंतर बोलू देतात. हे खूप म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. सेफ आहे ना हो, मुलींसाठी किती सेफ आहे. आणि ज्ञान साधना हे नावनं समर्पक आहे बरं या ठिकाणासाठी. खरंची साधनाचं आहे, ज्ञानच मिळेल या ठिकाणी. फक्त विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कमी पडू नये कोणत्या गोष्टीमध्ये. त्यांनी जर तयारी ठेवली 90% तर हे ना 100च्या पुढे जायला तयारी, म्हणजे एवढीच चांगली तयारी करतील शिक्षक लोक. थँक्यू मॅडम, खूप छान. थँक्यू तर मलाच म्हणावंसं वाटायला या संस्थेला. तुम्हाला खरं सांगते मी इथल्या कर्मचाऱ्याला एक पाल्य म्हणून की खूप चांगली व्यवस्था करायला त्यांनी, खूप चांगलं करायला की हो काम. आता मी पण टीचर आहे त्याच्यावर मला समजायला